नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. भारतातील कोणती एक नदी कर्कवृत्तास 2 वेळा छेदून वाहते? मित्रांनो, भारतातील अशी कोणती एक नदी आहे जी कर्कवृत्तास 2 वेळा छेदून वाहते? तर मही नदी आहे मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो, मही नदी. मित्रांनो, मही ही नदी कर्कवृत्तास 2 वेळा छेदून वाहते, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2. भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालवले जाणारे रेल्वे स्थानक कोणते? मित्रांनो, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालवले जाणारे रेल्वे स्थानक कोणते आहे? तर गुवाहाटी. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर मित्रांनो, गुवाहाटी. प्रश्न क्रमांक 3. ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? मित्रांनो, ब्रिक्स संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर चीन. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, चीन. प्रश्न क्रमांक 4. कोणता दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? मित्रांनो, कोणता दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 27 फेब्रुवारी. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो, 27 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 5. विधान परिषदेचा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? मित्रांनो, विधान परिषदेचा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर 6. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो, 6. विधान परिषद विचारली मित्रांनो सदस्यांचा कार्यकाल तर 6 वर्षांचा असतो आणि विधानसभा विचारली मित्रांनो तर 5 वर्षांचा असतो, एवढे लक्षात ठेवा. विधानसभा विचारली मित्रांनो 5 वर्ष आणि विधान परिषद विचारली तर 6 वर्ष एवढा असतो मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? तर हरियाल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो, हरियाल. हरियाल हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे? मित्रांनो, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे? तर पुणे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो, पुणे. प्रश्न क्रमांक 8. एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो, नाशिक. प्रश्न क्रमांक 9. कार्बनचा अणुअंक किती आहे? मित्रांनो, कार्बनचा अणुअंक किती आहे? तर 6. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो, 6. प्रश्न क्रमांक 10. शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले आहे? मित्रांनो, शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले? तर महात्मा फुले. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 11. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर वि स खांडेकर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो, वि स खांडेकर. मित्रांनो, ययाती ही कादंबरी वि स खांडेकर यांनी लिहिली होती मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12. शीख धर्माची स्थापना कोणी केली? मित्रांनो, शीख धर्माची स्थापना कोणी केली होती? तर गुरु नानक. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो, गुरु नानक. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? मित्रांनो, महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? तर 6. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, 6. प्रश्न क्रमांक 14. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? मित्रांनो, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? 26 जानेवारी 1950. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो, 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय राज्यघटना अंमलात आली मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? तर वेळवंडी. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो, वेळवंडी या नदीवर भाटघर धरण आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 16. टिंबटिंब हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्रक आहे. मित्रांनो, दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्रक आहे, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो, दीनबंधू. मित्रांनो, या व्हिडिओची PDF आपल्याला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात आणि या व्हिडिओची PDF आपण डाउनलोड करू शकतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानचा वध कोठे केला? मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानचा वध कोणत्या ठिकाणी केला होता? तर प्रतापगड किल्ला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, प्रतापगड किल्ला. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानचा वध प्रतापगड किल्ला या ठिकाणी केला होता, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? मित्रांनो, भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे मुख्यालय
कोठे आहे तर बंगळुरू, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो, बंगळुरू. प्रश्न क्रमांक 19. पृथ्वीवर टिंबटिंब प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे. मित्रांनो, पृथ्वीवर कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे तर कीटक, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो, कीटक. प्रश्न क्रमांक 20. पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? मित्रांनो, पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात तर गट विकास अधिकारी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, गट विकास अधिकारी. गट विकास अधिकारी हे मित्रांनो पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख असतात, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते मित्रांनो तर सिक्कीम, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, सिक्कीम. मित्रांनो, सिक्कीम हे संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22. 75 वर्षे पूर्ण झाल्यास टिंबटिंब महोत्सव साजरा करतात. मित्रांनो, 75 वर्षे पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा करतात तर अमृत महोत्सव, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो, अमृत महोत्सव. प्रश्न क्रमांक 23. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर राष्ट्रीय युवक दिन, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, राष्ट्रीय युवक दिन. प्रश्न क्रमांक 24. इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? मित्रांनो, 1974 साली भारताने अणुचाचणी केली होती. कोणत्या ठिकाणी केली होती तर पोखरण, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, पोखरण. मित्रांनो, भारताने पोखरण या ठिकाणी 1974 साली अणुचाचणी केली होती मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25. पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? मित्रांनो, पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे तर राज्य सूची, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो, राज्य सूची. मित्रांनो, पोलीस हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26. 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो, 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेला भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती एस के दार, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर मित्रांनो, न्यायमूर्ती एस के दार. मित्रांनो, भाषावार प्रांत रचना आयोग अध्यक्ष कोणत्या वर्षी घोषित करण्यात आले तर 17 जून 1948 ला घोषित करण्यात आले. तेव्हा अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर न्यायमूर्ती एस के दार यांची नियुक्ती करण्यात आली होती मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 27. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? मित्रांनो, गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर त्र्यंबकेश्वर, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर मित्रांनो, त्र्यंबकेश्वर. प्रश्न क्रमांक 28. फिनलँड या देशाची राजधानी कोणती आहे? मित्रांनो, फिनलँड या देशाची राजधानी कोणती आहे तर हेलसिंकी, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो, हेलसिंकी. प्रश्न क्रमांक 29. स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक कुणाला म्हणतात? मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्था जनक कोणाला म्हणतात तर लॉर्ड रिपन, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर मित्रांनो, लॉर्ड रिपन. मित्रांनो, लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक म्हणून ओळखले जाते मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 30. नासा ही संस्था कोठे स्थित आहे? मित्रांनो, नासा ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे तर वॉशिंग्टन DC, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर मित्रांनो, वॉशिंग्टन DC. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.